जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहे की विंड मिलसाठी साईट सिलेक्शन कशा प्रकारे केले जाते. विंड मिल ज्या ठिकाणी उभा करायचं असते त्या ठिकाणी शहर किंवा गाव जास्त पाहिजे नाही, गावाच्या बाहेरच विंड मिल उभा करावं. त्यासाठी आम्ही गावाच्या एकदम बाहेर आलो व मोकळी जागा पाहू लागलो जिथं आम्हाला विंड मिल उभी करता येईल. हे सागरदा आहेत जे ॲनिमोमीटर त्यांच्या हाती घेतलेले आहेत. ते या ॲनिमोमीटरने आपण हवा चेक करू शकतो की हवाची डायरेक्शन कोणत्या साईडने आहे व स्पीड किती आहे. आणि ते जे दुसरं आहे ते टेम्परेचर मीटर आहे. टेम्परेचर मीटरने आपण टेम्परेचर चेक करत असतो की त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे. टेम्परेचर यासाठी मोजावं लागते कारण त्या टेम्परेचरमुळे आपल्याला हे समजते की हवेमध्ये डेन्सिटी किती आहे. म्हणजे जास्त जर तपत असेल तर त्याच्यातून हे समजते की बा हवेची जी घनता आहे ती कमी आहे. हे दुसरे साईट इंजिनियर धीरज भाऊ हे पूर्ण रीडिंग लिहून घेत आहेत. असं सतत 1 वर्ष आपण रीडिंग घेत असतो, त्याच्यानंतरच वाईन मिल उभा करतो. हे बस एक स्मॉल प्रॅक्टिकल आहे, असं आपण रोज करत असतो. साईट इंजिनियर 1 आणि साईट इंजिनियर 2 असे दोघंजण समोर चालले रीडिंग घेत आणि ॲनिमोमीटरच्या साहाय्याने ते रीडिंग घेऊ लागलो. सोबत व्यक्ती कसं राहतं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे प्रॅक्टिकल चालू आहेत. आणि हे 1 दिवसातून असं प्रॅक्टिकल रोज आम्ही वर्षभर चालवणार आहे. अशाच प्रकारचे रीडिंग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो व ते पूर्ण नोट डाऊन करत असतो. इंजिनियर साहेबांनी त्या लिहून घेतलेले आहेत का. आणि हे जे दुसरे टोपीवाले होते ते ग्रेड 2 इंजिनियर आहेत. हे ॲनिमोमीटरची रीडिंग आहे 2.4 म्हणजे 2.4 मीटर पर सेकंड एवढी एअर सध्या चालू आहे. विंड मिल उभी करण्यासाठी प्रत्येक जागेवरची साईट आपल्याला चेक करावी लागते. त्यासाठी कुठं हवा जास्त आहे तिथं पाहण्यासाठी आपण प्रत्येक जागेवर जाऊन चेक करत असतो. तर खालच्या साईडनं जर दरीमध्ये जरी हवा जास्त असेल तर आपल्याला तिथं रीडिंग घेता टाईम खूप झाला होता, त्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या. म्हणून आता सगळे चालले कॅन्टीनवर जेवण्यासाठी. कॅन्टीनवर आल्यावर सरांनी सगळ्यात आधी सर्वांना फ्रुटी पाजली. आज खुश होते सर. जादू साहेब. एक सेल्फी विथ फ्रुटी.